मला वाटतं ना खूप मोठं भांडण झालेलं आहे. ओ ताई, मला नाही जायचं, मी निघतो, मी चालतच जाईन. बघितलं ना कशी आहे ती. विचार कर कसा संसार करत असेल मी. असो, पण तुम्ही खरंच खूप मदत केली. थँक्यू सो मच. असू दे असू दे, काळजी घ्या स्वतःची आणि तिची पण. हो येतो. बायकोसाठी मला क्लिनिकमधून घेऊन आला. संसारासाठी काय काय करावं लागतं. देवा, दोघांना सुखी ठेव रे बाबा. मी माझ्या वाटेने जात असताना सतत माझ्या वाटेत आडवा काय येतोस तू? तिथे डॉक्टरांना काय सांगितलं तू? मी तुझी बायको आहे. तुला लाज नाही वाटत असं सांगताना? हा? आणि तो तिकडे डॉक्टर दुनियेचं ज्ञान पाजळून गेला मला की काय संसार असा करावा, भांडू नये. किती निर्लज्ज आहेस की तिथे पण स्वतःची इमेज अशी बिचारी करून टाकली आणि मला भांडकोण ठरवलंस. तू हे असं कसं करू शकतोस? मी काय येता जाता सतत भांडण करणारी मुलगी वाटते तुला? आत्ता माझ्याकडे ना आरसा नाहीये, नाही तर तुला दाखवलं असतं. हे जे काय तू करतेस ना तेच बोललो मी. हे तू करायला भाग पाडतोयस मला, मूर्ख माणूस. मी काय सतत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची भांडण नाही बसत, कळलं ना? आणि मुळात आजकाल ना माझी इतकी चिडचिड होते ना तुझ्यामुळे, जी आयुष्यात कधीच झाली नाही. काहीच वाटत नाही का रे? स्वतःच्या वागण्याची लाज नाही वाटत तुला? काय बिघडवलंय मी तुझं? का वागतोस माझ्याशी असं? बोल ना. नाटकी, किती नाटकी मुलगा आहेस तू. तुला खरंच लाज नाही वाटत? हा, दगड आहेस का तू? तुला तुझ्या वागण्याचं खरंच काही वाटत नाही? बोल आता, आता बोल ना. रिक्षा आहे का? रिक्षा आहे, पण रिक्षावाली बिझी आहे. भांडण करते ती. तिचं भांडण झालं की मग ती सोडेल तुम्हाला. हा, कंटिन्यू मॅडम. नाही नाही दादा, तुम्ही या ना, तुम्ही बसा. रस्त्यावरची माणसं फिरतात ना, त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. तुम्ही बसा, या. ओ, म्हणजे भांडण्यापेक्षा बाकी गोष्टी पण महत्वाच्या आहेत वाटतं तुला. डोक्यात जाऊ नको माझ्या. कसं शक्य आहे? हा, मला शांतता लागते आणि इथे तुझ्या डोक्यात शांतता अजिबात नाहीये. अति अति बोलतोयस तू. थांब, तुझ्याकडे बघतेच आता. बघ. हो ताई, माझ्याकडे बघा की मी दुसरी रिक्षा बघू. नको नको, जा जा, भाडी घेऊन जा. हा, आधीच भाडी मिळत नाहीये. माझ्याशी काय आयुष्यभर भांडत राहशील तू ना. तुझ्या डोक्यात जाऊ नको, माझ्या गिराईक आहे म्हणून. दादा तुम्ही बसा, मी आलेच. गिराईक गप्पा बस. जा, रिक्षा चालू कर. मीटर कुठली? ए क्वार्टर, तू जा ना तुझ्या क्वार्टरकडे. चल. आणि ए, लक्षात ठेव, हे भांडण संपलं नाही अजून. हे भांडण उधार राहिलं माझ्यावर. व्याजा सकट परत करेल. ए, जा.